माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा. पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगारासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असाल तर तुमचे ई-केवायसी आणि रिन्युअल वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा काही योजनांचे लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. सर्वप्रथम यासाठी लागणारी कागदपत्रे पाहूया. आधार कार्ड लागेल, बँक पासबुक, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, बांधकाम कामगार कार्ड किंवा नोंदणी क्रमांक, आवश्यक असल्यास 90 दिवस काम केल्याचा दाखला. तर ऑनलाईन प्रक्रिया बघूया आपण कसे. सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर जा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यानंतर सदस्य लॉग इन आणि रिन्युअल पर्याय निवडा. तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका. मोबाईलवर आलेला OTP टाकून पडताळणी पूर्ण करा. त्यानंतर तुमचे नाव, पत्ता, बँक खाते आणि इतर माहिती तपासा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा. अर्जाची पावती डाउनलोड करून जतन करा. तर आता ऑफलाईन प्रक्रिया, ज्या कामगारांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी घाबरण्याची गरज नाही. तुमच्या जवळचं सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र, CSC केंद्र किंवा कामगार कार्यालयात जा. सोबत आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, फोटो आणि बांधकाम कामगार कार्ड घेऊन जा. तिथे ई-केवायसी आणि रिन्युअलसाठी अर्ज भरून दिला जाईल. कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. अर्जाची पावती घ्यायला विसरू नका. तुमचे थंबनेलद्वारे तिथे तुमचे ई-केवायसी केले जाईल. महत्त्वाच्या सूचना, अनेक अर्ज आधार, बँक लिंक नसल्यामुळे किंवा मोबाईल नंबर चुकीचा असल्यामुळे प्रलंबित राहतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही माहिती तपासून घ्या. ई-केवायसी आणि रिन्युअल पूर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्ती, विवाह सहाय्य, प्रसूती लाभ, आरोग्य सहाय्य, विमा योजना आणि इतर अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो. म्हणून बांधकाम कामगार असाल तर तुमचे ई-केवायसी आणि रिन्युअल लवकरात लवकर पूर्ण करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.